नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. नववर्ष म्हणजे नव्या आशा, नवा संकल्प आणि सकारात्मकतेचा नवा प्रारंभ. जुनी वर्षातील अनुभव लक्षात ठेवून पुढील वर्ष अधिक चांगले, सुरक्षित आणि जबाबदार बनवण्याची ही एक महत्त्वाची संधी असते. नववर्ष साजरे करताना आनंदासोबतच शिस्त, संयम आणि सुरक्षिततेची जाणीव ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सामाजिक जबाबदारी जपत नववर्षाचं स्वागत केल्यास खऱ्या अर्थाने हा उत्सव संस्मरणीय ठरेल. या दरम्यान आगामी नववर्ष साजरे करण्याच्या पार्श्वभूमीवर माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पीआय निवृत्ती बोराडे यांनी नागरिकांना नववर्ष आनंदी, सुरक्षित आणि जबाबदारीने साजरे करण्याचं आवाहन केलंय. नागरिकांनी स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं, बेदरकार वाहन चालना आणि ट्रिपल सीट प्रवास टाळावा आणि वाहतूक नियमाचे काटेकोर पालन करावं, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय. दुचाकीस्वारांनी हेल्मेट आणि चारचाकी वाहनांसाठी सीट बेल्टचा वापर करणे आवश्यक असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर माणगाव पोलिसांकडून नियमित वाहन तपासणी मोहीम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी नमूद केलंय. पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहन चालवण्यास देऊ नये, अन्यथा अल्पवयीन तसेच पालक दोघांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय. याशिवाय हॉटेल्स, पब्स, बार, रिसॉर्ट्स आणि फार्म हाऊस चालकांनी कोणत्याही प्रकारच्या अंमली पदार्थांशी संबंधित गैरप्रकारांबाबत दूर राहावे, असं आवाहनही यावेळी करण्यात आलं. शेवटी पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे यांनी सर्व नागरिकांना आगाऊ नववर्षाच्या शुभेच्छा देत नववर्ष आनंदात, सुरक्षित आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरी करण्याचं आवाहन केलंय. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, माणगाव. नमस्कार, मी निवृत्ती बोराडे, पोलीस निरीक्षक माणगाव. सर्व माणगावकरांना आणि नागरिकांना नवीन वर्षाच्या अनुषंगाने आवाहन करतो की येणारं नवीन वर्ष जे आहे 31ला आपण हा अतिशय शांततेमध्ये साजरा करावा. सर्व नागरिकांनी बाहेर पडताना कुठेही दारू पिऊन किंवा कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन करून वाहन आपण चालवू नये, जेणेकरून अपघात होणार नाही आहे. आणि सर्व जे काय आपल्याकडे हॉटेल्स आहेत, रिसॉर्ट्स आहेत किंवा फार्म हाऊसेस आहेत, त्या सर्व मालक आणि चालकांनासुद्धा आव्हान आहे की आपल्याकडं जी लोक आपण येणार आहेत बाहेरून, त्यांना कुठेही आपण असे अंमली पदार्थ सेवन करण्यास, बाळगण्यास आपण त्या ठिकाणी जागा उपलब्ध करू नये. त्यांच्यावर सुद्धा आढळल्यास आम्ही सरप्राईजली चेक करणार आहोत. आढळल्यावर त्यांच्यावर सुद्धा कारवाई करणार आहोत. सर्व नागरिकांना दुसरं आवाहन परत अजून आहे की आम्ही सर्व महत्त्वाच्या चौकामध्ये नाकाबंदी लावून सर्व वाहनांना आम्ही चेक करणार आहोत. कुठेही दारू पिऊन किंवा कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन करून आढळल्यास त्यांच्यावरती निश्चितच कडक कारवाई केली जाणार आहे. सर्व नागरिकांना आणि पालकांना आवाहन आहे की आपली जी मुलं आहेत 18 वर्षापेक्षा कमी वयाची असतील, अशा मुलांनी त्यांना आपण गाडी चालवायला देऊ नये, ज्याचं वय कमी आहे. अशा मुलांना जर असे चालवताना जर अशी मुलं सापडली, एखादा अपघात त्यांच्याकडनं झाला तर कायदेशीरदृष्ट्या मुलांवरती आणि पालकांवर सुद्धा कारवाई यामध्ये होते. सर्वांनी आपलं गाडी चालवताना हेल्मेटचा वापर करावा, सीटबेल्टचा वापर करावा आणि सुरक्षित प्रवास करावा आणि कुठेही नशा करून वाहन चालवू नये आणि येणारच नवीन वर्ष हे आनंदाने साजरं करावं, असं मी या ठिकाणी आवाहन करतो आणि नवीन वर्षाच्या सर्व माणगावकरांना, सर्व जनतेला शुभेच्छा देतो. थँक्यू. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.